तुमची माहिती आहे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. मी तुम्हाला विचारू दे. मी सांगतो पण मी सांगतो माझं काय असेल. उत्तर हेच आहे. मुंबईमध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत हा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जाईल. आज अनेक मुंबईतल्या मराठी शाळांची एक अवस्था. मिनिट, मुंबईमध्ये मराठी शाळांचा बंद पडण्याचा टक्का जो काही आत्ता ज्या बातम्या येतात ते कोणाच्या काळात यायला लागले? भाजप सरकारच्या. तुमच्या काळात बंद व्हेज पडत व्हेज होतं. नॉनव्हेजच्या काळात ह्या ज्या बातम्या यायला लागल्या ते कोणाच्या काळात यायला लागल्या? भाजपच्या. मुंबईत जे मराठी रंगभूमीचं दालन आम्ही बनवत होतो मरीन ड्राईव्हवर, ते बंद कोणी पाडलं? भाजपनी केलं. मुंबईचं जे आपण मराठी भाषा भवन करत होतो ते बंद कोणी पाडले काम? भाजपनी केलं. मग अर्थात हा नैसर्गिक विषय आहे की हा विषय येणार साहजिक आहे. पण हे होत असताना शाळेंचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर मुंबई महानगरपालिका जी 25 वर्ष आम्ही चालवतोय, देशात नाही तर जगभरात एकमेव उदाहरण असेल जिथे 3.25 लाख विद्यार्थी 8 वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये 8 वेगळ्या वेगळ्या मातृभाषांमध्ये शिकतात. मराठी भाषा पण आहेच. मराठी अनिवार्य करणारं सरकार हे आमचं एकमेव होतं ज्यांनी फक्त SSC मध्ये नाही तर ICSE आहे, CBSE आहे, IB आणि IGCSE सारख्या इंटरनॅशनल करिक्युलममध्ये देखील मराठी आम्ही अनिवार्य केलं होतं. पण कुठेही वाद निर्माण न करता केलं होतं. तसंच पौष्टिक आहार देणारं आमचं सरकार पहिलं होतं शाळेमधलं. शाळा चांगली इमारत म्हणजे नुसतं शाळा बंद पडणं हा एक विषय झाला, ती दुरुस्त करून सुरू करायला पाहिजे. पण शाळेचा दर्जा काय असायला पाहिजे, वर्ग कसे असायला पाहिजेत, बाथरूम कसं असायला पाहिजे हे दाखवणारा मार्ग दाखवणारं आमचंच एक सरकार होतं. तर ह्या वादाच्या पुढे जाऊन तुम्ही महाराष्ट्रात राहणाऱ्यांसाठी काय निर्माण करतात